हा अंबाजोगाईत आल्यापासून झाला तत्पूर्वी माझी बालासाहेबांची ओळख नव्हती. आणि योग असा की भजनामुळं छंद लागला. त्यांनाही भजनाचा छंद, आम्हालाही भजनाचा छंद, आणि आम्ही एकत्र भजन करावं. वेदांत साधनास्थळीच्या ठिकाणी 2-3 वेळेला कीर्तनाला आलो. त्यावेळेला बालासाहेब महाराजांनी आग्रह केला की घरी जाऊ. एकादशीचा नियम असं असतो तिथं, कार्तिक वद्य एकादशी, आणि त्या निमित्तानं मग घरी यावं. आणि घरी येणारे म्हटल्यानंतर त्यांनी आम्हाला फराळ केल्याशिवाय बालासाहेबांनी अगोदर फोन करावा वडिलांना. गुरुजी यायला गेले त्यावेळेला त्यांनी आग्रहानं सांगायचं घरी फराळाचं करा आणि वाट पाहिजे, सगळ्यांनी मिळून फराळ करा. कधी असं वेगळं सोडलं नाही. म्हणजे आठवणीतले देवबाप्पा, बऱ्याच देवबाप्पांना राग येतो, पण उपासरावांना काही राग आलेला कधी पाहिला नाही. सांगायचे डोक्यावर बर्फाचा खडा ठेवत जावा आणि तोंडात जिभेवर खडी साखर ठेवत जाईल. ते नेहमी सांगायचे. माणसाला जग जिंकता येतं त्याच्या त्या आचरणावरून, वर्तनावरून, जिभेच्या वाणीवरून त्याला जग जिंकता येतं. म्हणून त्यांनी सगळी माणसं आपली शिकली. हे गाव सांभाळणं सोपं नसतं, पण प्रत्येक वैदिक कार्यामध्ये असू द्या, विवाह कार्यामध्ये असू द्या, अग्रगणी राहायचे. आणि पोथी, रामायण असेल, कोणता ग्रंथ असेल, त्याच्यामध्ये सुद्धा हिरिरीनं भाग घ्यायचे. तोच संस्कार आपल्या मुलाला त्यांनी दिला. संतांचं वचन असतं, वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचार्य नाम विठोबाचे. हा आपला वारसा आपल्या मुलांना देणं इष्ट ठरवलं आणि त्यांनी ती तयारी केली. आदरणीय बालासाहेब महाराज सुद्धा शिवकथा करतात, भजन करतात, कीर्तन करतात, आणि वैदिक पण या असणाऱ्या क्षेत्राचा कार्यभार ते उचलतात. ज्या वेळेला एक वडिलांचा आधार जातो त्यावेळेला काठी तुटल्यासारखी होते, कुठंतरी आपण अपंग झाल्यासारखं होतं. खरंच वडिलांचा आधार आहे का जीवनामध्ये? ज्या सुभाषरावांनी आपल्या वडिलांचं छत्र बालपणी हरवलं, त्या सुभाषरावांना सुद्धा आपल्या वडील जाण्याची किंमत कळाली होती. मला बोलून दाखवलं बालासाहेबांनी की माझ्याही वडिलांना पितृसुख प्राप्त झालं नाही, याची आठवण सुभाषरावांनी ठेवली, दादांनी ठेवली. आणि आपल्या मुलाला काही कमी पडू नये, कोणत्या शब्दाला दुखवू नये, असा विचार त्यांनी सतत ठेवला. खरा हा अनुभव जमा असतो माणसाचा. प्रत्येक माणसं येतात जातात, पण उत्तम चिवरे मागे त्यांनी सगळ्या जनमानसावर आपल्या विचाराची, आपल्या आचाराची छाप टाकली. भजनामध्ये नसायचे, पण सगळ्या भजनी मंडळाची त्यांची ओळख अंबाजोगाईची. आज उपस्थित सगळ्या अंबाजोगाईची बरीच भजनी मंडळ आहेत. सगळ्यांबरोबर बालासाहेबांचा संपर्क आला. त्या वेळेला बालासाहेबांनी आपल्या वडिलांची, भजनी मंडळाची ओळख करून दिल्याशिवाय राहिले नाही. प्रत्येकाला सांगायचं की हे माझे वडील आहेत, आणि वडिलांना सांगायचे आमचे मित्र आहेत. म्हणजे हा संस्कार देणारं बीज आज नाहीये. शुद्ध विजापोटी रसाळ गोमटी. सहज आम्ही त्या दिवशी आलो, आम्हाला अंत्यविधी काही सापडला नाही, पण शेवटी आम्ही आलो. आम्ही जरा थोड्या वेगळ्याच कार्यक्रमामध्ये होतो, पण थोडा उशीर झाला. पण भेट घेऊन झाल्याशिवाय मला करमलं नाही. आदरणीय आमचे बाप्पा असतील, अमोल घोडके असतील, यांनी विचार केला, आम्ही भेटून गेलो. सहज विचारलं त्यांनी, गुरुजी तुमचं छत्र कधी हरवलं? म्हणलं तुमच्या वडिलाची जी गती ती माझी गती झाली. समदुःखी आहेत आम्ही. वडिलांचं छत्र माझंही मी 4थीला असताना हरवलं.
आणि वडील जाण्याची किंमत काय असते त्या या जीवाला माहित. म्हणून एक अविभाज्य घटक जीवनातला हा जर आपण हरवला, 2 पायापैकी 1 पाय गेल्यासारखं वाटतं. विठ्ठल विठ्ठल.